बाळांनो, काय दिसतंय इथं? एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जायचंय. काहीतरी स्पीडने तुम्ही जाताय आणि परत येताना काहीतरी स्पीडने येताय. म्हणजे जायचं स्पीड वेगळं, यायचं स्पीड वेगळं असेल तर प्रश्न असतो तुम्हाला याचा सरासरी वेग काढा. एक सांग का, अशा उदाहरणात तुम्हाला अंतराची गरज नसती. 500 किलोमीटर अंतर आहे, 200 किलोमीटर अंतर आहे, अंतराची गरज नाही. आणि अंतर आलं तर त्याला विसरून जावा, त्याला गरज नाही. तुम्हाला सरासरी वेग काढताय. काय करत माहितीये का, जायचा आणि यायचा असे दोन टप्पे आहेत बघा ना याच्यात. म्हणून याच्यामध्ये दोन लिहायचा. कशामुळे दोन लिहायचा? तर जायचा आणि यायचा टप्पा आहे म्हणून. आणि दोघांच्या वेगाचा गुणाकार करायचा. कोण कोण आहे? 60 आणि 40 यांचा गुणाकार आणि त्याच दोघांची बेरीज खाली करायची. 60 आणि 40 किती रे? 100. संपलं. सोडवा. आलं उत्तर तुम्हाला बघा बरं. 2 शून्याला 2 शून्य गेले. 6 2 12 आणि 12 चोक काय 48. संपला. तुमचा सरासरी वेग किती आला? 48. संपलं. याच प्रकारे खाली एक उदाहरण मी तुम्हाला दिले. हे उदाहरण सोडवायचं आणि सगळ्यांनी कमेंट करून मला याचं उत्तर सांगायचं. ओके, धन्यवाद.